योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 11. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 11. 2 साक्षीदार. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, परमेश्वराचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते विदेशी लोकांस दिले आहे आणि विदेशी लोक पवित्र नगर 42 महिने तुडवतील. माझे 2 साक्षी यास मी नेमून ठेवीन. ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे 2 जैतून झाडे व 2 समया ही ते आहेत. त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याने याचप्रमाणे जीवे मारले जावे. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयास त्यास अधिकार दिला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही अधिकार त्यास आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अगाध कूपातून वर येणारे श्वापद त्याचबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारील आणि दृष्टांत रूपाने सदोम, मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले होते, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील. त्यांची प्रेते लोक, वंश, भाषा व राष्ट्रे यापैकी तेथे असलेले इसम 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत. त्यावरून पृथ्वीवर राहणारे जन आनंद व उत्सव करतील व एकमेकास भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्या जनास पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसांनंतर जीवनाचा आत्मा परमेश्वरापासून येऊन त्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इथे वर या. मग ते मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. तेव्हा त्यांचे वैरी त्यास पाहत होते. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 मनुष्य ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले. दुसरा अनर्थ होऊन गेला. पहा, तिसरा अनर्थ लवकरच येत आहे. 7वा करणा. 7व्या परमेश्वर दूताने करणा वाजविला तर स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करील. तेव्हा परमेश्वरासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून परमेश्वराला दंडवत घालून म्हणाले, हे प्रभू परमेश्वरा, हे सर्व सत्ताधारी, जो तू आहेस व होतास, तू आपले महान सामर्थ्य हाती घेऊन राज्यारूढ झालास, म्हणून आम्ही तुझे आभार प्रदर्शन करतो. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली. तुझ्या क्रोधाची वेळ आली. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा स्वर्गातले परमेश्वराचे मंदिर उघडले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, भिन्न भिन्न वाणी, गर्जना, भूमिकंप आणि मोठ्या गारांची वृष्टीही झाली.